नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ययाती कादंबरीच्या कालच्या भागात आपण पाहिले की यतीला देवयानी राजवाड्यात ठेवून घेण्यास तयार नसते. त्यामुळे राजमाता त्याला घेऊन अशोकवनात राहायला जातात. तेथून यती कुठेतरी नाहीसा होतो. पण त्याच्या दुःखापेक्षा कच्यावर चांगला सूड उगवला यामुळे देवयानी खुश असते. आता पुढे. 1, 2, 3, 4 यती नाहीसा झाल्यानंतर असे 7 दिवस गेले. महाराज प्रत्येक दिवशी संध्याकाळी अशोकवनाकडे जात. त्यांच्याशी 4-4 घटका गप्पा गोष्टी करायला कच्याला वेळ मिळे ते सारे मला कळे. पण माझ्याकडे यायला मात्र त्याला सवड मिळेना. मनात अशी संतापून गेले मी त्याच्यावर. हा हस्तिनापूरला आला. तो इथून यज्ञाचे निमंत्रण गेले म्हणून. ते निमंत्रण पाठवले मी. महाराजांना कदाचित त्याची आठवणही झाली नसती. ती मला झाली म्हणून हा इथे येऊ शकला. पण राजवाड्यात येऊन मला भेटायचा साधा शिष्टाचार सुद्धा त्याने पाळला नाही. देवयानीने नाक मुठीत धरून आपल्याला पुन्हा पुन्हा बोलवायला हवे अशी त्याची इच्छा असावी. पण म्हणावे मात्र राहून राहून मला वाटत होते त्याने एकदा तरी माझ्याकडे यावे, मोकळ्या मनाने माझ्याशी बोलावे, माझे क्षेमकुशल विचारावे. आम्ही दोघांनी एकमेकांच्या सहवासात घालवलेल्या सुखी दिवसांच्या आठवणी काढाव्यात. त्या ऐकून माझे मन व्याकुळ होऊन जावे. माझ्या डोळ्यात उगीच पाणी उभे राहावे. त्या पाण्यात महाराणी झालेले देवयानी वाहून जावी. छे, मला शाप देऊन कच निघून गेला तेव्हा कितीतरी दिवस माझे डोळे पाझरत होते. मग मात्र मी सावध झाले, शहाणी झाले. पुन्हा कधी डोळ्यातून टीप काढायचे नाही असा निश्चय केला मी. सासरी येताना नमस्कार करून बाबांचा निरोप घेतला. त्यांनी आशीर्वाद देण्यासाठी आपला हात माझ्या मस्तकावर ठेवला. किती कापत होता तो. मी मोठ्या जड मनाने वर मान करून उठले. त्या क्षणी बाबांच्या डोळ्यातला एक अश्रुबिंदू माझ्या कपाळावर पडला. मी आतून अगदी गदगदून केले तरीसुद्धा आम्ही डोळ्यातून टीप येऊ दिले नाही. देवयानी कधीही पुन्हा कधीही रडणार नव्हती. पण कच आल्यावर त्याने आपल्याकडे यावे, दोघांच्या बोलण्यात जुन्या गोड आठवणी निघाव्यात, त्यात रंगून जाऊन आपण रडावे आणि त्या अश्रूंनी आपले मन हलके करावे असे मला वाटू लागले होते. रडण्यात आनंद असतो? छे, डोळ्यात अश्रू येणं हे दुबळ्या मनाचे लक्षण आहे. महाराणी देवयानीने रडायचे आणि ते कुठल्या तरी जुन्या पाण्या आठवणी काढून? छे, शक्य नाही ते. महाराणी देवयानीने भेटीसाठी एका ऋषींची आर्जव करायची. ते तिच्या हातून कालत्रयी होणार नाही. कच मला न भेटता निघून जाणार अशी माझी जवळजवळ खात्री झाली. 8व्या दिवशी मी त्याच्या स्वागताची कोणतीही तयारी केली नाही. पण अकस्मात त्याच दिवशी तो राजवाड्यात आला. माझी तारांबळ उडाली त्याची उडबुस करताना. सेवकांनी त्याचे भव्य सुंदर आसन माझ्या महालात आणून ठेवले. पण ते आणायच्या आधीच आपले मृगीजन पसरून तो त्याच्यावर बसला. मी त्याला त्या उच्च आसनावर बसायला सुचवले. हसतच त्याने नकार दिला. देवयानीच्या वैभवाची आपल्याला काडी इतकीही किंमत वाटत नाही हे दाखवण्याचे होते त्याला. मला संताप आला त्याचा. पण वरकरणी स्मित धारण करीत मी म्हणाले, कचदेव, आपण आसनावर बसायलाच हवं. ते का? पाहुण्याला घरासारखं व्हावं लागतं म्हणून. पण मी काही कुणी पाहुणा नाही इथं. असं कसं होईल? यज्ञाकरता बोलवलेले एक थोर अतिथी आहात आपण. आपल्याच घरी मनुष्य पाहुणा कसा होईल? हे आपलं घर आहे? हो, हे माझंच घर आहे. बहिणीच्या घरी भावाला कधी परकेपणा वाटतो का? देवयानी, तुझ्या घरी मी पाहुणा नाही. इथं मी कसलाही संकोच मानत नाही. आपल्या घरी मनुष्य कुठंही कसाही बसतो ना, तसा मी इथं. मग बोलता बोलता तो थांबला, नुसताच हसला. त्याचे बोलणे त्याच्यावर उलटविण्याकरता मी म्हणाले, पण बहिणीचा हट्ट भावानं पुरवायला नको का माझ्यासाठीच? त्या आसनाकडे पाहत तो म्हणाला, या सुंदर आसनावर मी बसलो तर माझ्या अंगाला काही काटे लागणार नाहीत. पण माझा एक लहानसा नेम आहे, उगीच कशाला मोडायचा तो? तुमचा नेम तरी कळू द्या की मला. तसा अगदी शूद्र आहे तो.
मृगजिनावर अंग टाकून जर झोप येते तर मंचकावर परांची शय्या पसरण्याचे शरम घ्यायची कशाला? आपल्याला जर नित्य कंदमुळं खायची आहेत तर एखाद्या दिवशी मिष्टान्न घेऊन जिभेला नसती चटक लावायची कशासाठी? माणसाची जीभ मोठी वाईट असते हं. दुसऱ्याला दुःख देणारे शब्द ती सतत बोलते. एवढ्यासाठीच काही मी तिला वाईट म्हणत नाही, पण एक दिवस एक खमंग पदार्थ खाल्ला तर तो दररोज खावा असं तिला वाटू लागतं. अशी चटक लागली की मग ती जिभेला लागो, डोळ्यांना लागो, केसांना लागो, कानांना लागो, ती तृप्त करण्याकरता मनुष्य नाही त्या गोष्टी करू लागतो. प्रसंगी पाप करायला सुद्धा प्रवृत्त होतो. तुझ्या या सुंदर आसनावर मी आता आनंदानं बसेन, पण उद्या अरण्यात तपश्चर्येला बसताना जर मला पुन्हा पुन्हा याची आठवण होऊ लागली तर? त्याला टोमणा मारण्याकरता मी म्हणाले, मग मी सुद्धा महाराणी म्हणून हे उंची वस्त्र अलंकार घालणं चुकीचं आहे म्हणायचं. तो स्मित करीत म्हणाला, छे छे, तुझी ही गोष्ट निराळी आहे. तू गृहिणी आहेस. संसार हा तुझा धर्म आहे. मी यती आहे. संन्यास हा माझा धर्म आहे. संसारात उपभोगाला मानाचं स्थान आहे. संन्यासात ते अक्षम्य आहे. मृगजिनावर बसायचा आपला हट्ट अशा रीतीने त्याने पुरा केला. मग थोडासा फलाहार करून त्याच्याजवळ चौरंगावर सोन्याच्या तबकात ठेवलेल्या फुलांच्या माळांकडे तो मोठ्या प्रेमाने पाहिले. त्याच्याकडे पाहता पाहता तो उद्गारला, माझ्या आवडीनिवडीची अजून आठवण आहे तुला? महाराणी पदाची एवढी मोठी जबाबदारी शिरावर असताना इतक्या लहान गोष्टीसुद्धा तू लक्षात ठेवतेस हे पाहून. तुमची आठवण होती म्हणून तर तुम्हाला इतक्या अगत्यानं यज्ञाला बोलवलं मी तुला शाप देऊन निघून गेलो असूनही तू माझी आठवण ठेवलीस. इतक्या अगत्यानं मला बोलवलंस. अशी उदार हृदयाची बहीण मला लाभली हे माझं मोठं भाग्य आहे. रागाच्या भरात मी तुला शाप दिला. फार मोठा अपराध झाला तो माझ्या हातून. खरोखरच त्याचा मला पश्चाताप होतोय. माझं ते कृत्य ऋषिकुमाराला शोभण्यासारखं नव्हतं. भावाला तर मुळीच शोभण्यासारखं नव्हतं. त्या अपराधाबद्दल मी तुझी मनापासून क्षमा मागतो. बोलता बोलता त्याने आपले हात जोडले. त्याची मुद्रा किती शांत, किती गंभीर दिसत होती. त्याने माझी क्षमा मागावी, माझ्या महालात येऊन माझ्याकडं हात जोडावेत हे मला कसेच वाटू लागले. काय करावे, काय बोलावे हे मला कळेना. आश्रमात असताना त्याने असे काही केले असते तर मी धावत त्याच्याकडे गेले असते आणि माझ्या हातांनी त्याचे जोडलेले हात दूर करून म्हणाले असते, काय बरं म्हणाले असते मी. पण मी यती महाराजांची पत्नी होते. कच एक परपुरुष होता. मी हस्तिनापूरची महाराणी होते. तो एक सामान्य संन्यासी होता. मी काही करू शकत नव्हते. त्याने प्रश्न केला, मला क्षमा केली ना? मी खाली मान घालून मानेनेच होय म्हटले. लगेच माझ्या मनात आले, हे सारे त्याचे नाटक तर नाही ना? देवयानी याला इतकी जवळची वाटत होती. याला जर तिची क्षमा मागायची होती तर इतक्या दिवसात तो एकदा सुद्धा माझ्याकडे कसा फिरकला नाही. मी हसत म्हणाले, कचदेव, हस्तिनापूरला येऊन इतके दिवस झाले तरी तुम्ही इथं आला नाहीत. तेव्हा मला वाटू लागलं भाऊ बहिणीला विसरला म्हणून. श्रीमंत भाऊ गरीब बहिणीला एक वेळ विसरेल, पण गरीब भावाला श्रीमंत बहीण कसा विसर पडेल? असं मग काय, राजवाड्याची वाट सापडली नाही त्याला? राजवाड्यापेक्षा दुसरी वाट शोधित होता तो. कुठली? राजवाड्याच्या स्वामिनीच्या हृदयाची. या शब्दाचा अर्थच कळेना मला. तरी घरटे सापडत नाही म्हणून आक्रोश करीत फिरणाऱ्या चिमणा पाखरासारखे माझे मन मूक क्रंदन करू लागले. काही क्षण तो स्तब्ध राहिला. माझ्या मनात आले, महाराजांनी याला माझ्याविषयी काही विचारले असेल का? काही सांगितले तर असेल का ह्याने? त्यांची बाजू घेऊन मला ते उपदेश करायला आला असेल का? तो शांतपणे म्हणाला, माझी एक मागणी आहे तुझ्याकडं. मी चाचरत विचारले, ती कोणती? शर्मिष्ठेला तू दासीपणातून मुक्त करावं अशी. मी रागाने प्रश्न केला, आणि मुक्त करून तिला काय करू महाराणी? माझी जागा तिला देऊ की सवत म्हणून घेऊ तिला माझ्या डोक्यावर बसून आणि तिची दासी मी होऊ?
त्याची वृत्ती शांत होती. तो म्हणाला, तिनं माझी दासी झाली पाहिजे असा हट्ट रागाच्या भरात तू धरला असशील. त्याबद्दल मी तुला बोल लावत नाहीत. जगात राग कुणाला येत नाही, पण माणसानं मोठेपण विकारांबरोबर वाहत जाणार नाही. विचाराच्या साहाय्याने विकारांवर विजय मिळवण्यातच खरा मनुष्यधर्म आहे. मी काहीच बोलत नाही असे पाहून तो म्हणाला, देवयानी, क्षणभर नुसती कल्पना करून पहा. शर्मिष्ठेच्या जागी तू असतीस, तिची दासी म्हणून जन्म काढला असता तर. शेवटचे उद्गार होते. मी दासी होणार? मी दासी होणार? आणि या शर्मिष्ठेची? त्याचा स्वर शांत होता. तो म्हणाला, दैव मोठं लहरी आणि निर्दयी आहे. ते एका क्षणात आकाशातल्या उल्केला पृथ्वीवर पाषाण करून सोडतं. ते कुणाला केव्हा दासी करेल नि दासीला केव्हा राणी बनवेल. मी तुच्छतेने उद्गारले, ही सारी बोलणी समजतात हा मला कशी देव. तुला लागण्यासारखा शब्द माझ्या तोंडून गेला असेल तर मला क्षमा कर. कुणाचंही दुःख असो ते कळण्याचा मार्ग या जगात फक्त एकच आहे, तो म्हणजे त्याच्या जागी आपण आहो अशी कल्पना करणं. हा 12-13 दिवस या दृष्टीने शर्मिष्ठेचा दुःखाचा विचार करतो आहे मी. आजपर्यंत कचानं देवयानीपाशी काही मागितलं नव्हतं. कदाचित ती भावाला भिक्षा घालील असं. त्याच्याशी वाद करून आपला निभाव लागणार नाही हे मला ठाऊक होतं. मी मुकी, आंधळी, बहिरी झाले. बोलता बोलता तो थांबला. मग एखाद्या वेड्यासारखा माझ्याकडे टकमक पाहू लागला. त्याच्या दृष्टीला दृष्टी भिडवणे, छे, मोठे अवघड काम होते ते. त्या दृष्टीत कठोरता नव्हती, करुणा नव्हती, काही नव्हते त्यात. पण साऱ्या मंत्रतंत्रांचे आणि जादूटोण्यांचे सार त्याच्या डोळ्यात उतरले होते. लहानपणी अरण्यातल्या भयंकर अजगराच्या गोष्टी मी ऐकल्या होत्या. त्यातला अजगर वाटसरूकडे पाहू लागला की जागेवरून हालायची त्या माणसाची शक्तीच नाहीशी होते. कचाची आताची दृष्टी तशीच होती. त्याच्याशी झगडण्याकरता मी माझे सामर्थ्य एकवटू लागले. यतीला दरबारात आणून साऱ्या समारंभाचा विरस त्याने केला. छे, बाबांच्या तपश्चर्याला केवढा अपशोकन केला यानं. याबद्दल हा अवलक्षणी बोलतही नाही. बाबांनी या उतारवयात एवढे मोठे उग्र तप आरंभिले आहे. ते याचे गुरु. 3दा त्यांनी याला जीवनदान दिले, पण त्यांच्याविषयी आदराचा किंवा भक्तीचा शब्द काढला नाही याने. डोळे दिपवून टाकणारे माझे राजवैभव याने पाहिले, पण एका शब्दाने याने माझे कौतुक केले नाही. आणि मोठ्या शिष्टाचारपणे शर्मिष्ठेला दासीपणातून मोकळे करायचा उपदेश मला करायला लागला येते. त्याच्या मोहिनीला देवयानी बळी पडणार नाही. माझ्या हृदयावर घाव घालताना याने क्षणभराचा सुद्धा मागे पुढे पाहिले नव्हते की काही विचार केला नव्हता. नाही कच, देवयानीचा कुणी नाही. याला देवयानी कसलीही भिक्षा घालणार नाही. त्याच्याकडे न पाहता मी महालाबाहेर जायला उठले. कच माझ्या पाठोपाठ उठला. तो शांतपणे म्हणाला, महाराणी, मी उद्या भृगू पर्वतावर जात आहे. तिथे एकांतात आणि चिंतनात काळ घालवावा असं मी ठरवले. फार अपूर्ण आहे मी अजून. ही अपूर्णता थोडी कमी व्हावी. एखाद्या कणानं का होईना जगातलं दुःख कमी करण्याचा मार्ग आपल्याला सापडावा. तो बोलत असतानाच मी त्याला नमस्कार केला. आशीर्वाद देत तो म्हणाला, पुन्हा आपली भेट केव्हा होईल, कोणत्या स्थितीत होईल ते त्या आदिशक्तीला माहीत. तिनं महाराणीला सद्बुद्धी द्यावी आणि देवयानी तुला सदैव सुखात ठेवावं एवढीच माझी इच्छा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाईंचा निरोप आला. भृगू पर्वतावर कच्याबरोबर जायला त्यांनीही निश्चय केला होता. तो ऐकून महाराज गडबडले. आईने नातवंडांचे तोंड पाहून जावे म्हणून त्यांनी खूप आग्रह केला. लग्न झाल्यापासून सासूबाईंशी मनमोकळेपणाने ते बोलल्याचे किंवा त्यांनी त्यांची कधी मनधरणी केल्याचे मी पाहिले नव्हते. पण सासूबाई वानप्रस्थाश्रम होऊन निघून जात आहेत असे वाटताच त्यांची स्थिती एखाद्या लहान मुलासारखी झाली. तर मित्रांनो, आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा.
पुस्तकांची दुनिया या आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. आजच्या भागात मी आपला इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. धन्यवाद.